ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता, इतिहासातून चला उलगडू आज ही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या जन्मकथेचा तिसरा भाग. मुंबई शहराचा अभ्यास करताना दादर सापडतं ते 1909-10 नंतर. 1896 साली मुंबईत उसळलेल्या प्लेगच्या साथीनंतर मुख्य मुंबई शहरात एकवटलेली लोकसंख्या सरकारच्या प्रयत्नांमुळे उपनगरांच्या दिशेने स्थलांतरित होऊ लागली. बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने लोकसंख्या विकेंद्रीकरणासाठी उपनगरात अनेक योजना आखल्या होत्या. या योजनांमध्ये दादरचा पहिल्यांदा उल्लेख आलेला दिसतो. इथून पुढे दादरचं महत्त्व वाढत गेलं. मुंबई शहर गॅझेटियरमध्ये शहरातल्या फोर्ट, चर्नी रोड, परळ, सँडर्स रोड अशा काही ठिकाणच्या सन 1907-8 मध्ये असलेल्या जागांच्या दरांचा तक्ता दिलेला आहे. यात दादरचा उल्लेख आहे. आणि आज तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, पण त्या तक्त्यांमध्ये दिलेल्या इतर ठिकाणांच्या तुलनेत दादर रोडच्या जागांचे दर सर्वात कमी म्हणजेच ₹9 ते ₹12 चौरस यार्ड असे आहेत. त्याचवेळी परळसारख्या गिरणांच्या गावांमध्ये मात्र हेच दर दादरच्या तुलनेत दुप्पट आहेत. याचा अर्थ त्या काळात दादर पश्चिम हा लोकांच्या खिसगणतीतही नसलेला भाग होता आणि साधारण 1920 ते 25 पासून त्याचं अस्तित्व मुंबईच्या नकाशावर दिसायला सुरुवात झाली असा होतो. या म्हणण्याला दुजोरा मिळतो तो सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री ना. पेंडसे यांच्या लिखाणातून. साधारणतः 1925च्या दरम्यानचं दादर पश्चिम कसं होतं याच्या आठवणी लेखक श्री ना. पेंडसे यांनी लिहून ठेवल्या आहेत. ते त्यावेळी भवानी शंकर मार्गावरच्या डोंगरे बागेत राहत असत. त्यांनी 1925 सालच्या दादरचं केलेलं वर्णन आपण आत्ता केलेल्या अनुमानाशी मिळतं जुळतं असणार आहे. त्यांनी लिहून ठेवलंय की 1925 साली दादरला मोठे रस्ते 2-3च होते. स्थानकातून बाहेर पडलं की भवानी शंकर मार्गापर्यंत जाणारा दादर मार्ग आणि सैतान चौकीपासून सुरू होणारा भवानी शंकर मार्ग ते माहीम कॉजवे पर्यंत गेलेला लेडी जमशेदजी मार्ग हे एवढे 3च मोठे रस्ते होते. बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. गोखले मार्ग नॉर्थ आणि साऊथची गल्ली होती आणि तो रुंद करण्याची फक्त आखणी झाली होती. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच. टिळक पुलाच्या शेजारी आता म्हणजे आज उभ्या असलेल्या छबिलदास शाळेच्या जागी एक मोठं पटांगण होतं. ह्या मोकळ्या जागेत मंडप घालून दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव झालेला आठवतो. हा गणेशोत्सव पुढे सध्याच्या विसावा हॉटेलच्या जागी होऊ लागला. विसावा हॉटेलच्या जागी गणपतीचा मांडव आणि स्टेज असायचं, तर समोरच्या मोकळ्या रस्त्यावर लोकांना बसण्यासाठी जागा असायची. छबिलदास शाळा म्हणजे त्यावेळचं दादर इंग्लिश स्कूल कोहिनूर सिनेमाजवळ लेडी जमशेदजी मार्गाला खेटून उभी होती. दादर स्थानकातून पश्चिमेला बाहेर पडल्यावर थेट माहीमपर्यंतचं दृश्य दिसत असे. मध्ये वस्ती अशी काही नाहीच. दादर ते माहीमपर्यंतच्या जागेत डबकी, खाजणं असं काहीतरी होतं.
श्रीना पेंडसे यांच्या आठवणीतील मुंबई या लेखात आलेलं दादरचं हे वर्णन. आता दादर इथंच होतं ह्या अनुमानाला पुष्टी देणारा आणखी एक पुरावा सापडतो, तो पोस्टाच्या पिनकोड क्रमांकात. पिनकोड क्रमांक देताना वाढती वस्ती हा निकष असतो. नवीन ठिकाणी वस्ती होऊ लागली की त्या परिसरासाठी अस्तित्वात असलेला पिन नंबर त्या वस्तीलाही लागू होतो. पण ही वस्ती पुरेशी वाढली की त्या वस्तीसाठी नवीन नंबर दिला जातो. हे दोन्ही पिनकोड क्रमांक ओळीनं असतीलच असं नाही. उदाहरणार्थ दादर पूर्वेचा पिनकोड क्रमांक 400014 आहे, कारण सन 1925 पर्यंत दादर पूर्वेची वस्ती वसली होती. दादर पश्चिम मात्र अजूनही ग्रामीण स्वरूपातच होतं. दादर पश्चिम ज्या माहीम बेटावर वसला आहे त्या माहीमचा पिन नंबर 400016 असा आहे. याचा अर्थ असा की माहीम बेटावरचं वस्तिमान वाढण्यापूर्वी माहीम कॉजवे ते वरईपर्यंतच्या भागासाठी 400016 हा एकच पिनकोड क्रमांक होता. जुनं दादर पश्चिम या माहीम बेटावरच असल्यानं त्याच्यासाठी स्वतंत्र पिनकोड क्रमांक देण्यात आलाच नव्हता. पुढे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या माध्यमातून पश्चिम दिशेला वाढलेली वस्ती, रेल्वेमधून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या कोणत्याही स्टेशनाला जाण्याची सुविधा, बाजाराची निकटता, शाळांच्या सोयी इत्यादी कारणांमुळे हळूहळू दादर माहीमच्या दिशेने वाढू लागलं. पुरेशी वस्ती वाढल्यावर या परिसराला स्वतंत्र पिनकोड क्रमांक म्हणजेच 400028 हा देण्यात आला. या पिनकोड क्रमांकामध्ये एकूण 6 सब पोस्ट ऑफिसेस येतात आणि त्यातलं मुख्य पोस्ट ऑफिस भवानी शंकर रोड पोस्ट ऑफिस हे आहे. मूळ दादर गाव कबूतरखान्याच्या आसपास वसलेलं होतं यासाठी आणखी कोणता पुरावा हवाय? हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा.